मित्रांनो, महेश कोठाऱ्याच्या वक्तव्यानंतर महेश कोठारे यांच्याबद्दल पोटदुखी का, पोटात दुखायला का लागलं, अशी काय परिस्थिती निर्माण झाली, हेच आज आपल्याला समजून घ्यायचं. मग नरेंद्र मोदीजींबद्दल जे उद्गार महेश कोठारेने काढले ते वावगे आहेत का, असा माझा सरळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळोस्कर. मित्रांनो, महेश कोठाऱ्याच्या वक्तव्यानंतर महेश कोठारे यांच्याबद्दल पोटदुखी का, पोटात दुखायला का लागलं, अशी काय परिस्थिती निर्माण झाली, हेच आज आपल्याला समजून घ्यायचं. मित्रांनो, सिनेमासृष्टी मग हिंदी सिनेमासृष्टी असो, मराठी सिनेमासृष्टी असो, तेलुगू असो, काय म्हणतात त्याला, UP बिहारची सिनेमासृष्टी असो, जी काय भारतात सिनेमासृष्टी आहेत बॉलिवूड सकट, त्या सिनेमासृष्टीमधील अनेक दिग्गज कलाकार हे अनेक पक्षातून निवडणूक लढत होते. लढवल्यासुद्धा काही जिंकले, काहींचा पराभवसुद्धा झाला. मित्रांनो, म्हणजे राजकीयदृष्ट्या ते अछूत नाही आहेत. हे जे दिग्गज आहेत ते राजकीयदृष्ट्या अछूत नाही आहेत. मग असं असताना महेश कोठारेने जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल हे पोटात पोटशूळ उठला, त्यांनी काय सांगू इच्छित आहेत. आता कोण, तुमच्या लक्षात आलंच असेल. महेश कोठारे काय म्हणाले की मी मोदी भक्त आहे. अगदी स्पष्ट भाषेत त्यांनी सांगितलं, शुद्ध मराठीत, मी मोदी भक्त आहे, मला मोदी आवडतात, मी भाजपाचा समर्थक आहे आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचं त्या महानगरपालिकेमध्ये भगवा फडकेल, असं ते म्हणाले. आणि त्यानंतर अनेक जणांच्या पोटात पोटशूळ उठला, पोटदुखी आली. मित्रांनो, आता ह्या पोटदुखीवरती औषध काय आहे, तुमच्याकडे आहे का औषध? कारण भाजपाचं समर्थन जर केलं कोणी, नरेंद्र मोदीजीचं समर्थन केलं, अमित शहा यांचं समर्थन केलं, देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन केलं, की हे अनेक जे आहेत बुद्धिजीवी, बुद्धिवंत, राजकारणी, राजनेते, यांच्या पोटात पोटशूळ येतो, पोटदुखी होते. याच्यावरती उपाय आहे का, तुमच्याकडे आहे का? असेल तर तुम्ही कळवा, मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला एक मी आव्हान करू इच्छितो आहे. तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय पण लाईक करत नाही किंवा डिसलाईक करत नाही. हे जर तुम्ही लाईक किंवा डिसलाईक केलं तर माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला आपोआप प्रमोशन मिळेल. कारण ही गोष्ट, प्रमोशनची गोष्ट यूट्यूबकडून घडत नाही आहे. तर मी तुम्हाला आव्हान करतो आहे, एक विनंती करतो आहे, कमीत कमी लाईक आणि काय करा, डिसलाईक करा. जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. आणि त्याबरोबर शेअरसुद्धा करा, बेल आयकॉनसुद्धा दाबा, सबस्क्राईबसुद्धा करा. जे काय आहेत ते सगळी बटणं दाबा. बघा मित्रांनो, कारण मी माझी मतं मांडतो आहे, अभ्यासपूर्वक मतं मांडतो आहे, त्या विषयावरती अभ्यास करतो आहे, विचार करतो आहे आणि मग तुमच्यासमोर येतो आहे. मित्रांनो, हा जो विषय आज आपण घेऊन आलो आहे, मांडतो आहे, त्याच्यावरती चर्चा करतो आहे, ती म्हणजे चित्रपटसृष्टीतील एका दिग्गजाने, महेश कोठारे यांनी भाजपाची स्तुती केली, नरेंद्र मोदीजींची स्तुती केली, भाजपाचं समर्थन दाखवलं, नरेंद्र मोदीजींबद्दल त्यांनी प्रेम दर्शवलं. मग पोटदुखी का? आता उर्मिला मातोंडकर असो, त्या शिवसेनेमधून लढल्या,
लढलेच की नाही? मग त्यावरून कोणाच्या मनात कुठे किंतु परंतु हा प्रश्न निर्माण झालाच नाही. सुनील दत्त काँग्रेसमधून लढलेत, त्यावेळी किंतु परंतु असे प्रश्न उपस्थित झाले नाहीत. आता महेश मांजरेकर हे सुद्धा शिवसेनेमधून खासदारकी लढले होते, त्यावेळी सुद्धा किंतु परंतु हा प्रश्न उपस्थित झाला नाही. भाजपाच्या पोटात पोटशूळ उठलं नाही. पण भाजपाने कोणताही निर्णय घेऊ, मग ते योजना असोत म्हणजे मेट्रो योजना असो, हमर रस्ते असो, ह्या काय योजना आहेत, किंवा आता तो ह्याचा नवीन मुंबईला एअरपोर्ट झाला आहे, विमानतळ निर्माण केलं आहे, किंवा तो अटल सेतू, असे अनेक योजना त्यांनी राबवले. त्याच्याबद्दलसुद्धा पोटशूळ आहे, त्याच्याबद्दलसुद्धा प्रश्न निर्माण केला गेला. का तर हे जे काय करतो आहे आज भाजप, त्याच्यामुळे मुंबई कुठे जाईल? गुजरातमध्ये जाईल. इथपर्यंत ह्या बुद्धिजीवींचे काय गेले? विचार गेले, अक्कल गेली. म्हणजे हे अक्कल कुठे कुठे पाजाळतात, कशा प्रकारे पाजाळतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. मित्रांनो, नरेंद्र मोदीजी जे काय भारतात करतायत, भारतात ज्या गोष्टी करतायत, भारतीय जनतेसाठी करतायत. त्यांनी आता दिवाळी जी साजरी केली ती आयनस विक्रांतवरून केली. आता या आयनस विक्रांतवरून का केली? तर ते जवानांबरोबर दिवाळी साजरी करत होते, जवानांबरोबर. आता ही नौसेना होती, ह्या अगोदर त्यांनी भूसेना, वायुसेना यांच्याबरोबरसुद्धा दिवाळी साजरी केलेली. ते आपल्या घरी जात नाही, त्यांना घर नाही का? त्यांना कुटुंब आहे ना. मग त्या कुटुंबासमवेत ते दिवाळी का साजरी करत नाही? कारण त्यांनी या पूर्ण भारताला, या राष्ट्राला काय म्हटलं आहे? आपलं कुटुंब. काय? आपलं कुटुंब. आणि फक्त भारतापुरते मर्यादित राहिले आहेत का ते? नाही मित्रांनो. त्यांनी वसुधैवम कुटुंबकम ह्या धर्तीवरती ते काम करत आहेत. म्हणून ते दक्षिण आफ्रिकेला जाऊन आलेत. दक्षिण आफ्रिकेला ते आत्मनिर्भर बनवत आहेत. आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेमधील जे काही देश आहेत, छोटे मोठे देश आहेत, त्या देशांना आजपर्यंत गुलामगिरीतच ठेवलं. स्वातंत्र्यता आहे, तिथे सरकार आहे, तरीसुद्धा हे जे काही डीप स्टेट आहेत, पाताळ यंत्री आहेत, मग ते अमेरिकेचे असो किंवा युकेचे असो, यांनी काय केलं? या छोट्या मोठ्या देशांना गुलामच ठेवलं. तिथे समृद्धी घडवून आणली नाही. पण ही समृद्धी आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी घडवून आणत आहेत, त्यांना आत्मनिर्भर बनवून. मग वसुधैवम कुटुंबकम म्हणजे या पृथ्वीलाच त्यांनी आपलं कुटुंब मानलं आहे. आणि ही आपली संस्कृती आहे आणि हे संस्कार आहेत. अशा ह्या नेत्याला विरोध करायचा म्हणून करायचा. आता सिंदूर ऑपरेशनमधून त्यांनी भारताचं भविष्य उज्ज्वल केलेलं आहे. सैन्यदृष्ट्या, सुरक्षितदृष्ट्या, सुरक्षेच्या दृष्टीने. असं असतानासुद्धा नरेंद्र मोदीजीचा विरोध केला जातो आहे. आणि हे विरोध करणारे कोण आहेत? तर हे बुद्धिजीवी, स्वतःला बुद्धिजीवी समजतात. धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता असा त्यांचा आलाप असतो. आता धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन धर्म. त्यामुळे प्रश्न येत नाही धर्मनिरपेक्षतेचा. आणि सहिष्णुता ही ह्या सनातनींमध्ये आहे, म्हणून हे विश्व आजही चाललं आहे. या विश्वामध्ये आजही शांती आहे. ती शांती कधी जाऊ शकते? ज्यावेळी हे जे सनातनी आहेत ते क्रोधित होतील, आग बबुला होतील आणि आपल्या मर्यादा ओलांडतील. लक्षात आलं का मित्रांनो? नाहीतर काय, सर तनसे जुदा, सर तनसे जुदा. तुम्ही ऐकतातच आहे, दुनियाभर ऐकताय, प्रत्येक देशामध्ये ऐकताय, सर तनसे जुदा, सर तनसे जुदा. पण सनातनी हा काय करतोय? वसुधैवम कुटुंबकम. आणि हीच संस्कृती आणि हेच संस्कार पुऱ्या जगात रुजवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीजी करत आहेत. मग अशा नरेंद्र मोदीजींचं समर्थन हा महेश कोठारेंनी केलं. त्या भारतीय जनता पार्टीचं समर्थन नरेंद्र मोदीजींनी केलं.
तर पोटशूळ का उठलं, पोटदुखी का उठली, हे ओकायला का लागले, यांना अजीर्ण का झालं, हा साधा सरळ प्रश्न आहे माझा. या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, मीही नरेंद्र मोदीजीचा भक्त आहे असं म्हणायला आता मागे पुढे बघत नाही. भक्त म्हणजे काय? नरेंद्र मोदीजींबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, त्यांच्याबद्दल एक विश्वास आहे आणि तो विश्वास त्यांनीच निर्माण केलेला आहे या भारतीय जनतेमध्ये, या भारतीय नागरिकांमध्ये. म्हणून सतत तिसऱ्या वेळेला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झालेले आहेत आणि ह्या पुढे सुद्धा जोपर्यंत कार्यरत असतील तोपर्यंत ते पंतप्रधान ह्या पदावरती आरूढ झालेले आपल्याला दिसतील. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण आपली संस्कृती, आपला इतिहास, आपले संस्कार हे आज आपल्याला समजायला लागले. आपण त्याच दिशेने प्रवास करतोय. आपण त्याच दिशेने प्रवास करतोय. परिवर्तन येते. नव युगाकडे आपण चाललोय. हे परिवर्तन आहे. कसलं परिवर्तन आहे? असत्याकडून सत्याकडे, अवास्तवाकडून वास्तवाकडे. कारण आजपर्यंत आपल्याला खोटा इतिहासच ऐकवला गेला, खोटा इतिहासच शिकवला, खोटी संस्कृती आपल्यासमोर मांडली, म्हणजे सर्व निव्वळ खोटेपणा. जो राज ठाकरे बिंबीच्या देट्यापासून आता खोटेपणा रेटत आहेत, त्या उद्धव ठाकरे, ते राहुल गांधी, ते अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, ते अरविंद केजरीवाल, त्यांचा उद्देश एवढाच आहे की आपली पोळी भाजायची, आपल्या कुटुंबाची पोळी भाजायची, आपल्या परिवाराची पोळी भाजायची. मित्रांनो, या देशात लोकशाही नांदते, लोकतंत्र नांदते. पण ह्यापूर्वी लोकतंत्र नव्हतं, लोकशाही नव्हती, तर कुठली शाही होती? परिवारशाही. गेल्या 70 वर्षात आपण परिवारशाहीच ऐकली. त्या परिवाराचाच बोलबाला तुम्ही बघितला विविध तऱ्हेने, केंद्रामध्ये असो किंवा राज्यांमध्ये असो. आता त्यालाच खीळ बसलेली आहे. त्या परिवारवादाचाच काय केलं आहे? अस्तित्व आता धोक्यात आलेलं आहे. म्हणून ही पोटदुखी. लक्षात आलं का मित्रांनो? म्हणजे सामान्य माणसाने काय करू नये? राजकारणात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, आपलं अस्तित्व दाखवू नये, आपला बोलबाला दाखवू नये. ही यांची मनोवृत्ती आहे. ते गुलामच राहावेत. कारण कित्येक वर्ष गरिबी हटाव, गरिबी हटाव असे घोषणा दिल्या गेल्या. अशा घोषणा दिल्या गेल्या, फक्त गरिबी हटाव. गरिबी हटली नाही, गरीब हटला, देशोधडीला लागला. पण आता गरिबी हटते आहे, गरिबी कमी झाली आहे, हाताला काम मिळालं आहे, रोजगार मिळतोय, उपाशाला 2 घास मुखी पडत आहेत. अनेक योजना राबवल्या गेल्या आणि त्या लोकार्पणसुद्धा करण्यात आल्या. तुम्हाला आता काय ऐकायला मिळते? एखादी योजना राबवायची, त्याचं उद्घाटन करायचं आणि ते लोकार्पण करायचं, हे तुम्हाला आता ऐकायला मिळते, हे पाहायला मिळते. पण यापूर्वी काय ऐकायला मिळायचं? योजना कुठल्या राबवल्या आहेत का? नाही. फक्त त्या कागदावरती योजना दिसायच्या आणि फक्त भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचार. कुठल्या योजनेमध्ये किती खाल्लं, कोणी किती खाल्लं, कोणी किती लुटलं, कुठल्या योजनेमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला, ह्याच्यावरच चर्चा व्हायची. हेच निदर्शनात यायचं. कोण नेता, कोण उद्योगपती भारताला लुटून, देशाला लुटून, राष्ट्राला लुटून परदेशी पळालाय, हेच ऐकायला मिळत होतं. पण आता तुम्हाला काय ऐकायला मिळते? तर ही योजना राबवली गेली आहे. ह्या योजनेचं शिलान्यास केलं आहे आणि ही योजना आता लोकार्पण केली आहे. लोक त्या योजनेचा लाभ उठवत आहेत, हे तुम्हाला ऐकायला मिळते. मग अशा सरकारचं, अशा पक्षाचं
अशा नेत्याचं जर तुम्ही समर्थन केलं, अशा नेत्याला जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं, तर काय वावग आहे? मग नरेंद्र मोदीजींबद्दल जे उद्गार महेश कोठारेने काढले ते वावगे आहेत का, असा माझा सरळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पट असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.